त्या विषयातच आपलं नुसती चर्चा सुरू आहे, पण आता तुकडा पडणारे ही निर्णायक आंदोलन होणार आहे. पाटील, कालपर्यंत छगन भुजबळ तुमच्या विरोधात बोलत होते, मात्र काल त्यांचं तुमच्या बाबतीत वेगळं पद्धतीचं स्टेटमेंट आलंय. नाही, काय असतं, आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं होतं की ओबीसीचा मराठ्याचा कुठेही गावखेड्यात महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात दुरावा नाहीये. पण हे 4-2 जण जमायचे आणि हे असं आव्हानायचे की आम्ही ओबीसीसाठी लय करतो, ओबीसी धोक्यात आला, ओबीसी संपला, ओबीसी अमका झाला, तमका झाला. आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. ओबीसींनी आमच्या विरोधात कधी भांडावं? 32% आरक्षणातला आम्ही 10-20% मागितलं बाबा, 4-5% मागितलं बाबा, मग त्यांनी म्हणून आमचा तोटा आहे. आम्ही राज्यघटनेच्या पुढे जात नाहीयेत, आम्ही 1967च्या कायद्याच्या पुढे जात नाहीत. आमच्या नोंदी सापडल्यात ते द्या म्हणतोय. आणि ओबीसी इतका साफ आणि स्वच्छ नीतीचा आहे ना, ग्रामीण भागातला गरीब ओबीसी महाराष्ट्रातल्या, त्याला वाटतंय नोंदी सापडल्यात म्हणल्यावर आपण काय विरोध करायचा? ते आपल्यातलं जर 4-5% मागितलं तर आपण विरोध करू. त्यांचे गॅजेट आहे, काय विरोध करायचा आहे? आणि ही कुजबूज हे नेत्यांच्या कानावरती गेलेली की ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसींना वाटतं मराठ्यात आम्हाला गुन्हा गोविंदाने गावात नांदायचंय, मराठ्यांना 4-2% आपल्यातलं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी जर सापडल्या तर तुम्ही त्या रोखू नका, उगच इकत भांडण तुम्ही मराठ्यांसंग घेऊ नका. हे त्यांच्या लक्षात आले. हे 4-2 जण डबडी इकडे तिकडे पळत आहेत. तर ते बरं झालं म्हातारपण लावलं, भुजबळ साहेब शहाणं झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मत आहेत आणि या मराठ्याच्या मतात यावेळेस लय फजिती झाली. कुठं आपल्या नातवाचं, पोराचं, पुतण्याचं वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारी दस्तऐवजी आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलंय ताबडतोब. त्यामुळे त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं. आणि म्हातारपणाला बरं झालं ते शहाणं झालं, म्हातारपणाला शहाणं झालं. आमचं तेच म्हणणं होतं की आम्ही ओबीसीला कुठंही दुखवत नाहीत आणि हे ओबीसीच्या लक्षात आलं. पण काय ना आता डबडे असते 4-2 ते हाणतात उड्या, हाणू दे, त्यांना काय होत नाही. तेवढं खुश आहे आता. छगन भुजबळ खूप खुश आहे, लय खुश आहे देऊ. त्याला आता वाटतं हे गळ्यात लफडं गुतलंय ना त्या बावनकुळ्याच्या, ते जाणं ते जाणं. आपलं खोळून हसतोय गडी, हा कळकून सगळे जातं दिसतात हसताना, त्याची इतका रेटून हसतोय तेव्हा. सध्या कवाचित का हसताना महाराष्ट्राने बघितलेला नाही. मोकळा झालाय तेव्हा. तेव्हा तू आणि ते लफडं नोंदी द्यावं लागणार आहेत हे त्याच्या डोक्यात आले, गॅजेट द्यावं लागणार आहेत हे पण त्याच्या डोक्यात आलं, आणि ते नियमाच्या बाहेर नाही.